नमस्कार, मी कृष्णा पाटील. आपण पाहत आहात कृषी सेवक यूट्यूब चॅनेल. मित्रांनो, रावेर तालुक्यातील सातपुडेच्या पायथ्याशी असलेल्या कुसुंबा येथील भवानी मातेच्या यात्रोत्सवानंतर खानापूर येथील कानिफनाथ महाराजांच्या यात्रोत्सवाची महिमा या चॅनेलवर प्रसारित केली. याला सर्वच भागातील व सर्व स्तरातील नागरिकांनी प्रचंड प्रतिसाद दिला. येत्या 24 फेब्रुवारीला शनिवारी रोजोदा येथील ग्रामदैवत असलेल्या श्री कामसिद्ध देवाचा यात्रोत्सव संपन्न होत आहे. कोणतेही काम हाती घ्या ते सिद्धीस नेणारा देव, अशीच या कामदेवाची ख्याती आहे. संपूर्ण भारतात कामदेवाची मंदिरे तशी दुर्मिळच. भारतात केवळ 2च ठिकाणी कामदेवाची मंदिरे असल्याचे सांगितले जाते. आसाम राज्यातील गुवाहाटीजवळ 36 किलोमीटर अंतरावर कामपूर जिल्ह्यात मदन कामदेव या नावाचे एक मंदिर आहे. तर दुसरे मंदिर महाराष्ट्रातील जळगाव जिल्ह्यातील रावेर तालुक्यात रोजोदा या गावात आहे. हे मंदिर श्री कामसिद्ध देव या नावाने ओळखले जाते. रोजोद्याच्या या मंदिराच्या यात्रोत्सवाला सुमारे 150 वर्षाची परंपरा असल्याचे गावातील ज्येष्ठ नागरिक सांगतात. मात्र यात्रोत्सव कोणी व केव्हा सुरू केला याची माहिती गावकऱ्यांना माहिती नाही. या श्री कामसिद्ध देवस्थानबाबत निश्चित अशी माहिती उपलब्ध नाही. मात्र या देवस्थानबाबत काही आख्यायिका आहेत. रोजोद्यातील एक पुराण पुरुष श्री फेगडे हे आपल्या शेताची नांगरणी करीत असताना त्यांचा नांगर या ठिकाणी अडला आणि त्याच ठिकाणी त्यांना रक्ताचे तुषार उडताना दिसले. त्यांनी मोठ्या भाविकतेने येथे पूजा अर्चा केली व ही जमीन देवस्थानाला सेवेसाठी दान केली आहे. या जागेवर श्री कामसिद्ध देवस्थान आज उभे आहे. या ठिकाणी माघ शुद्ध पौर्णिमेला मोठी यात्रा भरते. महाराष्ट्र, मध्य प्रदेश व गुजरात येथील भाविक या यात्रेला आवर्जून हजेरी लावतात. नवसाला पावणारा देव म्हणून अशीच कामसिद्ध देवाची सर्वत्र ख्याती आहे. दरवर्षी येथे नवस बोलले जातात व ते मोठ्या भाविकतेने फेडलेही जातात. येथील श्री कामसिद्ध देवाचे वैशिष्ट्य म्हणजे दरवर्षी वाढत जाणारा हा देव आहे. या देवाची उंची दरवर्षी आपोआपच वाढत असल्याने नागरिक अनुभवातून सांगतात. सध्या ही मूर्ती सुमारे 4.5 फुटापर्यंत असल्याचा अंदाज आहे. तर मंदिराचा गाभारा 5 फुटांचा आहे. गेल्या काही वर्षापूर्वी मूर्तीची वाढ होऊन नागरिकांनी गाभारा पाडून नवीन उंच गाभारा बनवण्याचा संकल्प केला. मात्र देवाने भक्तांच्या स्वप्नात येऊन मंदिराचे काही करू नका, आहे त्याच परिस्थितीत राहू द्या असे सांगितले. त्यानंतर मूर्ती आपोआपच जमीनदोस्त झाली असे गावातील प्रत्यक्षदर्शी आजही सांगतात. यात्रोत्सवाला 23 तारखेपासून सुरुवात होणार असून 24 रोजी यात्रोत्सव आहे. या यात्रोत्सवाची पूर्वतयारी रोजोदा येथील श्रीराम मंदिर व कामसिद्ध मंदिर विश्वस्त मंडळातर्फे पूर्ण झाली आहे. या मंडळाचे पदाधिकारी यात्रोत्सव शांततेत पार पाडण्यासाठी अथक परिश्रम घेत आहे. मंदिराच्या व देवस्थानच्या वाटचालीविषयी व परंपरेविषयी वेगवेगळ्या आख्यायिका आहेत. रोजोदा येथील श्री कामसिद्ध देवस्थानची स्थापना कधी झाली याची निश्चित माहिती उपलब्ध नाही. मात्र परंपरेने देवस्थानाचं स्थापना संबंध भारतभर नद्यांच्या सान्निध्यात झालेली दिसते. तशीच श्री कामसिद्धांची स्थापनाही रोजोदे गावाजवळून वाहणारी धाडी नदी आणि खिरोदे गावाजवळून वाहणारी चिडी नदी या 2 नद्यांच्या पवित्र संगमावरच झालेली आहे. गावाजवळील नदीमधून वाहणारे पाणी चांदीसारखे नितळ आणि स्वच्छ होते, म्हणून या गावाचे नाव पूर्वी रजकोदक असे पडले. ते आता अपभ्रंशाने रोजोदा असे वहिवाटीत आले आहे. कामदेवाचे मंदिर गावाच्या सीमेवरच परिघाबाहेरच आहे. मंदिर छोटेसेच असले तरी सभोवताली छोटासा चौथरा आहे. तो तसाच कायम ठेवण्याकडे गावाचा कटाक्ष आहे. याला कारणही असेच आहे. यापूर्वी जीर्णोद्धाराच्या प्रयत्नामध्ये त्या काळच्या प्रमुख मंडळींच्या स्वप्नामध्ये कामसिद्ध महाराज आले व त्यांनी असा संदेश दिला की माझे देऊळ आणि पायऱ्या या जशा आहे तशाच राहू द्या. देवळात कोणतेही परिवर्तन करायचे नाही.
त्याप्रमाणे मंदिराची उंची बेताचीच राहिली. 1923 साली मंदिरासमोर एक सुंदर कमान दीपमाळांसह बांधलेली आहे. या देवतेचे वैशिष्ट्य ती सदा वर्धिष्णू आहे. बाणांच्या रूपाने ती अस्तित्वात आहे. ती दरवर्षी कणाकणाने मोठी होत राहते आणि एक विशिष्ट उंचीनंतर देवळाचा घुमट फोडून बाहेर जायच्या आत ती आपोआप भंग पावते. यापूर्वी सन 1966मध्ये जवळजवळ गाभाऱ्याच्या छताला टेकू पाहणारी तेवणारी देवता आपोआप पूर्ण भंग पावली होती. याला सारा परिसर आजही साक्षीदार आहे. रोजोदा तालुका रायगड जिल्हा जळगाव महाराष्ट्र हे तीर्थक्षेत्र आहे. ह्या मंदिराचं रजिस्ट्रेशन झालं आणि त्याच्या अंतर्गत आमचे गावातील 5 मंदिरं एकूण ह्या ट्रस्टमध्ये आहेत. एक श्रीराम मंदिर, विठ्ठल मंदिर, हनुमंत मंदिर, मरीमाता मंदिर आणि हे आता तीर्थक्षेत्र श्री कामसिद्ध देवस्थान अशी 5 मंदिरं एका ट्रस्टमध्ये आहेत. आणि ह्या ट्रस्टचा विश्वस्त मंडळाचा अध्यक्ष विजय महाजन ह्या नात्याने मी आपणाशी संवाद करत आहे. माझ्यासोबत आमचे सर्व विश्वस्त मंडळसुद्धा आहेत, कार्यकारी विश्वस्त मंडळ. तर आज आपण जे तीर्थक्षेत्राची माहिती घेणार आहोत ते अशी की तीर्थक्षेत्र श्री कामसिद्ध देवस्थान हे अहिल्याबाई होळकरने स्थापित केलेलं आहे असं आम्हाला माहितीत आहे. आणि किती वर्षापासून आहे याची आम्हालासुद्धा कल्पना नाही. अहिल्याबाई होळकरांकडून याला ताम्रपट मिळालं होतं आणि त्यावेळेपासून त्याला वर्षासन मिळत होतं अहिल्याबाई होळकरांकडून. तर ही त्याची पार्श्वभूमी झाली. आणि आज तुम्ही जे देवाची मूर्ती पाहिली, ही मूर्ती कुठली एक काशी होती आणि खूप जाड होती. परंतु 1962मध्ये ती मूर्ती त्यावेळचे जे काही कार्य करणारे लोक होते त्यांनी देवाची बैठक घेतली. देवाची बैठक म्हणजे माघ शुद्ध पौर्णिमेच्या दिवशी दरवर्षी यात्रोत्सव असतो. तर त्या यात्रोत्सवामध्ये जे देवाचे भगत असतात त्यांची बैठक घेतली जाते. त्यावेळेला देवाची स्वारी त्यांच्यामध्ये असते आणि जे विचारलं जातं ते भगवंत सांगत असतो. तर त्यावेळेला देवानं सांगितलं की तुम्हाला काहीच करण्याची गरज नाही आहे, मला माझं माहिती आहे. काही लोकांचं म्हणणं होतं की बा आपण घुमट उंच करून घेऊ, परंतु देवानं सांगितलं तुम्हाला काहीच करण्याची गरज नाही. आणि त्या 1 महिन्याच्या आत तेवढी मूर्ती खाली पडली. हे आधीची जी जुनी मूर्ती होती ती आमचे डोळेसुद्धा साक्षीदार आहे त्या गोष्टीला. आणि ज्या वेळेला ही मूर्ती पडली तेव्हा ते जमीनदोस आज जो प्लॅटफॉर्म आहे त्या प्लॅटफॉर्मला फक्त असं 2 दगडाचे गोटे, नारळाचे गोटे असतात तसे होते. परंतु काहीला शंका अशी आली की बा दगडाचे गोटे ठेवलेले असतील आणि त्याला सिंदूर वगैरे लेपन देऊन ते वाढत असेल, परंतु तसं काहीच नाही आहे. काही लोकांनी त्या जे गोटे होते बाण म्हणत होते त्याला हात लावून पाहिला वरतून. तर जसं लहान मुलाची टाऊ जशी नरम असते त्याप्रमाणे ते नरम होतं. त्याच्यामुळे एक शंका तिथून निघून गेली लोकांची की बा दगड वगैरे काही नाही आहे, हे स्वयंभू मूर्ती आहे. आणि त्या दिवसपासून 62 सालापासून आज आपण जी मूर्ती पाहिली एवढी मूर्ती आजपर्यंत वाढत आलेली आहे. ही मूर्ती दरवर्षी आपोआप वाढत असते, थोडी 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 वाढत असते. याला दरवर्षी फक्त आम्ही अमावस्येला आणि पौर्णिमेला 100 ग्रॅम शेंदूर आणि 100 ग्रॅम लोणी एवढं फक्त याचं लेपन तयार करून त्याला दिलं जातं. काही लोकांचं असं म्हणणं होतं की बाबा तुम्ही शेंदूर वगैरे लावतात म्हणून ही मूर्ती वाढत असते, परंतु त्याचं कॅल्क्युलेशनसुद्धा करून पाहिलं, परंतु त्याचा कुठलाही प्रकार आढळत नाही. ती मूर्ती खरोखरच आपोआप वाढत असते. आणि दरवर्षी यात्रोत्सव असतं. यात्रोत्सवासाठी काही लोक मान मानतात. विशेष करून एक मान आमच्या इथे मानला जातो की ज्यांना मूलबाळ होत नाही अशा महिला इथे येतात. आणि ज्या दिवशी आमचं नवरत असतात ते स्वारी ज्या वेळेला इथे येते त्यावेळेला त्या महिलेजवळ 4 लिंब दिली जातात, लिंब घेतले जातात आणि ते आमचे भगत बुवा जे आहेत त्यांच्याकडे दिले जातात. आणि ते 15-20 फुटाच्या अंतरावरून त्या बाईच्या ओटीमध्ये फेकतात. 1-1 लिंबू करून फेकतात. ओटीचा पदर करते बाई आणि ते समोर उभी असते. ज्या वेळेला ते लिंबू पहिल्यांदाच जर पहिलं लिंबू पडलं तर 100% खात्री असते की बा तिला लवकर मूलबाळ होणार. नाही पडलं, दुसरं जर पडलं तर थोडं उशिरा होणार. तेही नाही पडलं आणि तिसरं जर पडलं तर अजून त्याच्यापेक्षा थोडा उशीर होणार. आणि 4थं जर पडलं तर ते उशीर होणार. आणि जर 4घंही नाही पडले तर त्या येत्या वर्षात तरी तिला मूलबाळ होण्याची शक्यता नसते. परंतु ते जर पुढच्या वर्षी आले त्यांना जर मिळालं तर ते होतं. आणि असे जवळपास नाही म्हटलं तरी आमच्याकडे दरवर्षी 25-30 महिला येतात
आणि त्या 25-30 महिलांपैकी जवळपास 20 महिलांना तरी 20-25 महिलांना तरी त्या गोष्टीचा फायदा होतो असं हे एक जागृत देवस्थान आहे. आणि ज्या दिवशी आमचा यात्रा महोत्सव असतो माघ शुद्ध पौर्णिमेला, तर आदल्या दिवशी चतुर्दशीच्या दिवशी देवकाठी असते. त्या देवकाठीला इथे नवीन वस्त्र परिधान केले जातात, पताका